विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघा जो वर्ग 12वी या वर्ग 12वी मध्ये जो अर्थशास्त्र नावाचा विषय आहे, या अर्थशास्त्र विषयाचा आपण विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यास करणार आहोत। या अर्थशास्त्रामध्ये जो मागणीची लवचिकता आहे बघा, मागणीची लवचिकता या मागणीच्या लवचिकतेविषयी विद्यार्थी मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत। या मागणीच्या लवचिकतेमध्ये एक आपल्याला टॉपिक आहे, तो टॉपिक म्हणजे कोणता, तर मागणीच्या लवचिकतेची संकल्पना। बघा, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना। विद्यार्थी मित्रांनो, या संकल्पनेविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। बघा, जी मागणीच्या लवचिकतेची जी संकल्पना आहे, या संकल्पना आपण दोन संकल्पना पाहणार आहोत। ज्या संकल्पना आहेत या दोन संकल्पना पाहणार आहोत। आता नेमकं मागणीची लवचिकता कशाला म्हणतात, कशाला मागणीची लवचिकता म्हणतात, आपण त्याची माहिती पाहून बघा। इथं एखादा जसा एक बटन आहे बघा, एक बोर्ड आहे, हा लाईनचा बोर्ड आहे। या लाईनच्या बोर्डावर ह्या अशा पद्धतीने बटणं असतात, ठीक आहे, बटणं असतात आणि येथून कुठेतरी एक कनेक्शन गेलं असतं आणि इथे एक बल्ब लागलेला असतो। इथे काय लागलं असतं, एक बल्ब लागलेला असतो, ठीक आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपण एखादी समजायची हे बटन मारली, हे का मारली, बटन मारली, हा बटन मारल्यानंतर हा इथं बल्ब लागणार आहे, बरोबर आहे। म्हणजे एक बटन सुरू केली, एक बल्ब लागला, बटन बंद केली, बल्ब बंद होईल, बरोबर आहे। म्हणजे ज्यावेळी या एका घटकामध्ये बदल झाला, या बदलानुसार दुसऱ्या घटकामध्ये जर बदल होत आहे, म्हणजे बटन मारल्यावर बल्ब सुरू होत आहे, बटन मारल्यावर बंद बल्ब होत आहे। म्हणजे ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण संकल्पना पाहून एका चलातील बदलाचा परिणाम हा दुसऱ्या चलावर होत असेल, परिणाम दुसऱ्या चलावर होतो, त्यास लवचिकता म्हणतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, ही एक संकल्पना झाली। काय झाली, एक संकल्पना की एका चलातील बदलाचा परिणाम ज्यावेळी दुसऱ्या चलावर होत असेल तेव्हा त्याला विद्यार्थी मित्रांनो लवचिकता असे म्हणतात, तेव्हा त्याला काय म्हणतात, लवचिकता। आता उदाहरणाच्या सहाय्यानं ही आपण माहिती पाहून बघा, एक चल म्हणजे कोणता, हे बटन म्हणजे एक चल आहे। समजा बटन म्हणजे काय, एक चल, आणि जो बल्ब आहे हा बल्ब म्हणजे एक दुसरा चल। आता आपण याची बटन मारली तर बल्ब सुरू होतो, बटन बंद केली तर बल्ब सुद्धा बंद होतो। समजा याच ठिकाणी एक दुसरी बटन आहे आणि या बटनावर इथं फॅन दिलाय, काय दिलाय, फॅन दिलाय। याची बटन मारली, फॅन सुरू झाला, याची बटन मारली, फॅन बंद झाला। म्हणजे एका चलामध्ये बदल झाल्यामुळं दुसऱ्या चलामध्ये जर बदल होत असेल तर त्याला विद्यार्थी मित्रांनो लवचिकता असे म्हणतात। ही लवचिकतेची एक संकल्पना झाली। लवचिकतेची विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरी संकल्पना पाहून, दुसरी संकल्पना काय सांगते आपल्याला की मागणीची लवचिकता म्हणजे का, तर किमतीमध्ये बदल झाल्यामुळे, बघा, किमतीत बदल झाल्यामुळे व इतर घटकामध्ये बदल झाल्यामुळे व इतर घटकात बदल झाल्यामुळे। आता इतर घटक म्हणजे कोणते विद्यार्थी मित्रांनो, इतर घटक म्हणजे यामध्ये व्यक्तीचं समजा उत्पन्न आलं, व्यक्तीचं उत्पन्न आलं, नंतर छेदक लवचिकता आलं, छेदक लवचिकता या घटकामध्ये समजा जर बदल झाला आणि त्याच्यामुळे जर मागणीमध्ये बदल होत असेल, म्हणजे या दोन घटकात, या तीन घटकातील बदलामुळे जर विद्यार्थी मित्रांनो मागणीमध्ये जर बदल होत असेल तर याला सुद्धा आपण लवचिकता म्हणायचं, याला सुद्धा काय म्हणायचं, लवचिकता असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, ह्या मागणीच्या लवचिकतेच्या दोन संकल्पना झाल्या। या दोनही संकल्पनेवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो, जो तर्क आणि विधान आहे। बघा, तर्क आणि विधान याच्यावर एक प्रश्न तयार झाला आहे।
हा तुम्हाला बोर्डाला प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, हे झाल्या मागणीच्या लवचिकतेची संकल्पना. आता आपण याच्यामधलाच एक नवीन भाग अभ्यासणार आहोत. नवीन भाग म्हणजे कोणता? तर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. बघा, ही झाली संकल्पना. नंतर विद्यार्थी मित्रांनो, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. बघा, आपण या ठिकाणी हेडिंग टाकून मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, जी मागणीची लवचिकता आहे, या मागणीच्या लवचिकतेचे आपण 3 प्रकार पाहणार आहोत. किती प्रकार पाहणार आहोत? 3. मग 3 प्रकार कोणते कोणते आहेत? याच्यामधले सर्वात पहिला आहे, त्याला आपण अ नाव देऊन हे काय? उत्पन्न लवचिकता. उत्पन्न लवचिकता. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, नंबर ब छेदक ऑब्लिक तिरकस लवचिकता. नंतर तिसरी आहे किंमत लवचिकता. बघा, किंमत लवचिकता. विद्यार्थी मित्रांनो, असे लवचिकतेचे 3 प्रकार आहेत. आता या 3ही प्रकाराचा आपण सेपरेट अभ्यास करणार आहोत. कसा अभ्यास करू? आता आपण याचा सेपरेट अभ्यास करू. आता विद्यार्थी मित्रांनो, हा भाग आपण मोडून टाकून बघा. आता या 3ही पद्धतीचा आपण सेपरेट अभ्यास करू. सर्वात पहिला आपण उत्पन्न लवचिकता म्हणजे का याची माहिती पाहिजे आहोत. बघा, एक इथं वर्ष लिहू. वर्ष इथं लिहू व्यक्तीचे उत्पन्न आणि एक वस्तू लिहून, म्हणजे कोणती? समजा आपण इथं गुळ लिहून कसा? केजी मध्ये. बघा, हे 3 आपण डबे केले आहेत. पहिल्या डब्याला नाव लिहिलं आहे वर्ष. व्यक्तीचे उत्पन्न हे रुपयामध्ये आणि गुळ हा केजी मध्ये. 4 वर्षाची माहिती पण आपण 2020-21, 2021-22, 2022-23 आणि 2023-24 असे विद्यार्थी मित्रांनो आपण 4 वर्ष घेतले आहेत. आणि बघा, या 4 वर्षाची आपण सेपरेट माहिती पाहू. बघा, व्यक्तीचं उत्पन्न 2020-21 मध्ये हे 100 रुपये होतं. 2021-22 मध्ये 200 रुपये झालं. 22-23 मध्ये 300 रुपये झालं. आणि 23-24 मध्ये व्यक्तीचं उत्पन्न 400 रुपये झालं. बरोबर आहे. म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न हे वाढत गेलं आहे. ज्यावेळी व्यक्तीचं उत्पन्न 100 रुपये होतं, त्यावेळी तो 5 किलो गुळ घ्यायचा. उत्पन्न वाढून 200 रुपये झालं, त्यानं आपली खरेदीसुद्धा वाढवली, 10 किलो घेतलं. उत्पन्न वाढून 300 रुपये झालं, खरेदी 15 किलो गेली. व्यक्तीचे उत्पन्न वाढून 400 झालं, त्यानं म्हणजे गुळ जो आहे हा 20 किलो घेतला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण या ठिकाणी पाहिलं असाल, या ठिकाणी आपण पाहिलं की जसं व्यक्तीचं उत्पन्न वाढत गेलं आहे, तसं त्यानं खरेदीच्या क्वांटिटी म्हणजे संख्यासुद्धा वाढवलेल्या आहेत किलोमध्ये. बरोबर आहे. आता आपल्याला यात असं वाचायचं आहे की जसं व्यक्तीचं उत्पन्न वाढत जाते, तसतसा व्यक्ती जर आपली खरेदी वाढवत असेल, उलट वाचून व्यक्तीचं उत्पन्न 400 होतं, खरेदी 220 किलोची केली. उत्पन्न 300 झालं, 15 किलो. 200 उत्पन्न 10 किलो आणि 100 उत्पन्न 5 किलो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तीच्या उत्पन्नातील बदलानुसार, एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातील बदलानुसार ज्यावेळी तो मागणीमध्ये वाढ किंवा घट करत असेल, तर अशा लवचिकतेला विद्यार्थी मित्रांनो आपण उत्पन्न लवचिकता असं म्हणायचं. अशा लवचिकतेला काय म्हणायचं? आपण उत्पन्न लवचिकता असं म्हणायचं. नंतर आपण दुसरं पाहून छेदक किंवा तिरकस लवचिकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 वस्तू घेऊन आता, एक म्हणजे साखर आणि दुसरं म्हणजे गूळ.
बघा ह्या दोन वस्तू घेतल्या. आता सुरुवातीला जी साखरेची किंमत आहे हे 10 रुपये पर के जी होती. गुळही 10 रुपये पर के जी होता. साखर 10 रुपये के जी होती आणि गुळ सुद्धा 10 रुपये पर के जी होता. आता साखरेची किंमत 15 रुपये झाली. साखरेची किंमत किती झाली? 15 रुपये झाली. आता साखरेची किंमत वाढल्यामुळं जे साखरेचा उपयोग करणारे लोक होते ते साखरेचा उपयोग करणारे लोक गुळाचा उपयोग करतील. समजा गुळाची किंमत या ठिकाणी 10 रुपयेच राहिली. 10 रुपयाहून 10 रुपयेच राहिली, इथून 10 रुपयाहून वाढली. म्हणजे समजा साखरेची जर किंमत वाढली तर विद्यार्थी मित्रांनो जे मुलं आहेत किंवा जे लोक आहेत हे गुळाचा उपभोग घेणं हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढवून टाकतील. अशी वेळ आली की समजा जो गुळाची किंमत आहे हे 30 रुपये झाली आणि साखरेची किंमत 20 रुपये झाली. म्हणजे आता गुळाची किंमत वाढली आहे, साखरेची किंमत कमी झाली आहे. आता गुळाचा उपभोग घेणारे जे लोक आहेत ते साखरेचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये घेतील. म्हणजे साखरेचे जे गिराईक आहे हे वाढतील. साखरेचे गिराईक होतील, वाढतील. विद्यार्थी मित्रांनो सांगायचं तात्पर्य आहे की एका वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे दुसऱ्या बघा एका वस्तूच्या किमतीत जर बदल झाला त्याच्यामुळे जर दुसऱ्या वस्तूची मागणी वाढत असेल अशा लवचिकतेला विद्यार्थी मित्रांनो आपण छेदक किंवा तिरकस लवचिकता असे म्हणायचं. म्हणजे एका वस्तूची किंमत वाढली त्याच्यामुळं दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये जर फरक पडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण छेदक किंवा तिरकस लवचिकता असं म्हणू. आपण दुसरं उदाहरण पाहून बघा. जसं दुसरं उदाहरण म्हणजे कोणतं पाहू आपण? समजा दुसरं उदाहरण एखादं आपल्याला घेता येईल. कोणतं घेता येईल? जसं आपण साखर आणि गुळाच्या बाबतीमध्ये घेतलं, बरोबर आहे. साखर आणि गुळच्या बाबतीमध्ये घेतलं. जसं आपण आता एखादं समजा गाडीचं उदाहरण घेऊ. आपण एखादी गाडी घेऊ. समजा एखादी गाडी आहे आणि पेट्रोल आहे. गाडी आणि पेट्रोल आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा ह्या ज्या दोन वस्तू आहेत ह्या दोन वस्तू एकमेकाला पूरक वस्तू आहेत. कोणत्या वस्तू आहेत? पूरक वस्तू आहेत. ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो पेट्रोलच्या जर किमती वाढल्या, पेट्रोलच्या किमती काय झाल्या? वाढल्या. तर पेट्रोलच्या किमती वाढल्या असता जे गाडी घेणाऱ्यांची संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो हे कमी होत असते. गाडी घेणाऱ्यांची संख्या काय होत असते? हे कमी होत असते. कारण पेट्रोल गाडीमध्ये टाकणं अनेक लोकांना परवडत नाही. जे पेट्रोल आहे हे गाडीमध्ये टाकायला अनेक लोकांना परवडत नाही. अशा वेळी ज्या काळामध्ये पेट्रोलची ज्या किमती आहेत त्या वाढून जातात त्या काळामध्ये बरेचसे लोक जे गाड्या घेणारे आहेत हे आपली खरेदी विद्यार्थी मित्रांनो थांबवत असतात. म्हणजे पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ झाली त्याच्यामुळे गाडी घेणाऱ्यांची संख्या कमी होत असेल म्हणजे एका वस्तूच्या किमतीचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर पडते. अशाला विद्यार्थी मित्रांनो आपण छेदक किंवा तिरकस लवचिकता असे म्हणतो. तिसऱ्या पॉईंटचा आपण अभ्यास करून तो म्हणजे कोणता? किंमत लवचिकता. आता बघा विद्यार्थी मित्रांनो किंमत लवचिकता म्हणजे का? कशाला म्हणायचं किंमत लवचिकता? या किंमत लवचिकतेचा आपण आता अभ्यास करणार आहोत. बघा किंमत लवचिकतेचा अभ्यास करत असताना आपण मार्केटमध्ये गेलो. आपण कुठे गेलो? मार्केटमध्ये गेलो. आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर समजा आपल्याला एखादी वस्तू घ्यायची आहे. एखादी काय घ्यायची आहे? आपल्याला वस्तू घ्यायची आहे. एखादी एक्स नावाची वस्तू घ्यायची आहे. एक्स नावाची काय घ्यायची आहे? वस्तू घ्यायची आहे. एक्स नावाच्या वस्तूची किंमत समजा 100 रुपयाला एक वस्तू. 100 रुपयाला किती वस्तू भेटत आहे? एक वस्तू भेटत आहे. 100 रुपयाला एक. वस्तूची किंमत 100 रुपयावरून समजा हे 50 रुपये झाली. म्हणजे वस्तूची किंमत काय झाली? कमी झाली. मग ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो वस्तूची किंमत कमी झाली अशा वेळी आपण आपली खरेदी वाढवून टाकून खरेदी किती करू आपण? 2 वस्तूची. आता समजा 50ची किंमत जर 200 रुपये झाली तर आपण एखादी अर्धीच वस्तू खरेदी करून सांगायचं तात्पर्य हे आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी एखाद्या वस्तूच्या किमतीत वाढ किंवा घट होते आणि या वाढीनुसार आणि घटीनुसार ज्यावेळी वस्तूच्या मागणीत बदल होतो त्यास किंमत लवचिकता असे म्हणतात. त्यास किंमत लवचिकता असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो हा झाला आपला
मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. बघा आजच्या भागामध्ये आपण मागणीची संकल्पना पाहिली, 2 संकल्पना पाहिल्या. त्याच्यामधली एक संकल्पना म्हणजे कोणती, की एका चलामध्ये बदल झाला आणि त्या एका चलातील बदलानुसार जर दुसऱ्या चलामध्ये बदल होत असेल तर त्याला लवचिकता म्हणायचं. दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा वस्तूच्या किमतीमध्ये बदल होत आहे, ठीक आहे, उत्पन्नामध्ये बदल होत आहे, पर्यायी किंवा पूरक वस्तूच्या किमतीमध्ये बदल होत आहे आणि त्याच्यामुळे जर मागणी बदलत असेल तर त्याला सुद्धा आपण लवचिकता म्हणायचं. मागणीच्या लवचिकतेचे आपण 3 प्रकार पाहिले. त्याच्यामधला पहिला उत्पन्न लवचिकता, दुसरा छेदक किंवा तिरकस लवचिकता आणि तिसरा पहिला आपण किंमत लवचिकता. उत्पन्न लवचिकता म्हणजे का, ज्यावेळी व्यक्तीचं उत्पन्न वाढत असेल किंवा घटत असेल, त्या उत्पन्नातील वाढीनुसार आणि घटीनुसार खरेदी हे कमी जास्त होत असेल तर त्याला विद्यार्थी मित्रांनो उत्पन्न लवचिकता म्हणायचं. छेदक किंवा तिरकस लवचिकता म्हणजे का, एका वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला आणि त्याच्यामुळे दुसऱ्या वस्तूची मागणी वाढत असेल किंवा घटत असेल, एका वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला त्यामुळे दुसऱ्या वस्तूची मागणी वाढत असेल किंवा घटत असेल, त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण छेदक किंवा तिरकस लवचिकता असे म्हणतो. बघा हे छेदक आणि तिरकस लवचिकता आहे ना, हे पर्यायी आणि ज्या पूरक वस्तू आहेत या दोनही वस्तूच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो छेदक लवचिकता पाहायला मिळतो. तिसरं म्हणजे किंमत लवचिकता. किंमत लवचिकता म्हणजे का, एखाद्या वस्तूची किंमत जर घटत असेल आणि तिची मागणी वाढत असेल किंवा एखाद्या वस्तूची किंमत वाढत असेल आणि त्याच वस्तूची जर मागणी घटत असेल तर अशा लवचिकतेला विद्यार्थी मित्रांनो किंमत लवचिकता असे म्हणतात. बघा आजच्या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा भाग पाहिला. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पेपरला येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.